इकडे जुलैमधल्या मुसळधार पावसामुळे राज्यातल्या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची आवक झालेली आहे। अनेक धरणं भरलेली आहेत। 49 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये राज्यातील धरणांत 71.15% इतका पाणीसाठा उपलब्ध होता आणि त्याच्या तुलनेत यंदाचा साठा हा सुमारे 2.3% कमी आहे। या साठ्यामध्ये आणखी वाढ होण्याचीही शक्यता आहे। तर मागील 8 दिवसांतच धरणांमध्ये तब्बल 152 टीएमसी पाण्याची भर पडलेली आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर अपडेट पाहतोय आपण। धरणांमधला पाणीसाठा बघतोय। नागपूर विभागामध्ये धरणांची संख्या आहे 387 आणि उपलब्ध पाणीसाठा आहे 95.50 टीएमसी। एकूण टक्केवारी ही 57% आहे। अमरावती विभागामध्ये 276 धरणं आहेत आणि 76.50 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे। याची टक्केवारी 55% जाते। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 929 धरणांची संख्या आहे आणि 111.24 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे। ही आकडेवारी 43% आहे। तर नाशिक विभाग आपण पाहतोय 539 धरणांची संख्या इथे असून 141.71 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे आणि जो की 69% इतका भरतो। पुण्यामध्ये येऊयात 724 धरणांची संख्या आहे आणि यात उपलब्ध पाणीसाठा आहे 441.65 टीएमसी। एकूण टक्केवारी पाहिली तर ती 82% भरते। कोकणामध्ये 174 धरण आहे आणि 108.76 उपलब्ध पाणीसाठा आजच्या दिवशी आहे इथे आणि याची टक्केवारी ही 68% आहे। तर येतोय पुण्यामध्ये मुसळधार पावसानं खडकवासला धरण साखळीमध्ये सध्या विक्रमी पाणीसाठा जमा झालेला आहे। जुलैमध्ये 2 टप्प्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं गेल्या 5 वर्षांतले सगळे विक्रम मोडीत काढले। 1 जुलै ते 7 ऑगस्ट या कालावधीमध्ये धरण साखळीतल्या 4ही धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये 24.54 टीएमसीनं वाढ झाली। तर गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये ही वाढ 10.67 टीएमसी इतकी होती। यंदा जुलैमध्ये खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 562 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये हा पाऊस केवळ 133 मिलीमीटर इतका होता। तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची रिमझिम सुरू आहे। घाटमाथ्यावरती पावसाचा जोर कायम असल्यानं धरणातील पाण्याची आवक वाढते। रात्री पुन्हा एकदा राधानगरीचा दुसरा स्वयंचलित दरवाजा उघडलाय। 6 आणि 3 नंबरच्या दरवाजांमधून पाणी विसर्ग भोगावती नदीमध्ये सुरू आहे। त्यामुळे हवामान विभागानं जिल्ह्यातील घाट परिसरातील येलो अलर्ट जारी केलेला आहे। घाटमाथ्यावरती काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो, मेघगर्जना होऊ शकते आणि यासोबत जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे। दरम्यान पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी 32 फूट इतकी आहे आणि जिल्ह्यातील 34 बंधारे सध्या पाण्याखाली आहेत। पाणी पातळी अद्याप इशारा पातळीपेक्षा कमीच आहे। सध्या पूर स्थितीचा धोका नाही आहे। त्यामुळे प्रशासनाकडून असं सांगितलं असलं तरी सतर्कतेच्या सगळ्याच सूचना दिल्या जात आहेत। तर इकडे पंढरपूरकरांना सुद्धा दिलासा देणारी बातमी आहे। पंढरपुरात भीमा अर्थात चंद्रभागा नदीचं पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे। वीर आणि उजनी धरणातील निसर्गामुळे मागील 2 दिवसांमध्ये भीमेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती। परिणामी पंढरपुरामध्ये नदीकाठच्या काही घरांमध्ये पाणी शिरलं आणि पूर परिस्थिती निर्माण होती। मात्र काल मध्यरात्रीपासून पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे। भीमा नदी इशारा पातळीच्या आत सध्या प्रवाहित होताना दिसते आहे। मागील 12 तासांमध्ये तब्बल 20,000 क्युसेकने पाणी पातळी कमी झालेली आहे आणि प्रवाह सुद्धा ओसरला आहे। त्यामुळे पंढरपुरातील पुराचं संकट टळून नागरिकांना आता मोठा दिलासा मिळाला। पंढरपुरातून थेट येतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये जायकवाडी धरणामध्ये 86.55% हा पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे। मराठवाड्याची तहान भागवणारं असं हे महत्त्वाचं धरण जायकवाडी धरणामध्ये 36,157 क्युसेकनं आवक सुरू आहे। आवक वाढली तर कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले जाऊ शकतात अशी सध्याची स्थिती आहे।